धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरणार। विष्णू साठेची खंडणी प्रकरणाबरोबरच आता हत्या प्रकरणाची ही चौकशी होणार। कस्टडी घेण्यासाठी साठेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं। शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं सूचक वक्तव्य। राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा भरवणार जनता दरबार। राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सोडवणार जनतेच्या समस्या। युगेंद्रच्या वेळी वाटलं शरद पवारांच्या मागे बारामती आहे, मात्र आता साहेबांनंतर बारामती अजितदादांच्या मागे। अजित पवार यांचा शरद पवारांना टोला। मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट। खात्याच्या कामकाजासंदर्भात भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याची धनंजय मुंडे यांच्याकडून माहिती। बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। उद्धव ठाकरे यांच्याकडून स्मारकाची पाहणी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। घटनेमध्ये कुणीही जखमी न झाल्यानं हत्येचा प्रयत्न केल्याचं कलमही रद्द। नागपूरमध्ये नायलॉनच्या मांज्याची छुप्या पद्धतीनं तस्करी। पोलिसांकडून नायलॉनच्या मांज्यांच्या 600 चक्री जप्त, तर नागपूरला येणारा 6 लाखांचा नायलॉनचा मांजाही जप्त। आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका। सुप्रीम कोर्टाचे मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। तर आणखी झाडं तोडण्याचा विचार नाही। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं कोर्टामध्ये स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।